आजचा हा जो कार्यक्रम आहे श्री मुकुंदराव देशपांडे हा कार्यक्रम सादर करत आहेत. याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात करा. धन्यवाद. नमस्कार रसिक मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण कोरसचा अंतर्भाव असलेली काही गाणी पाहणार आणि ऐकणार. मागे कोविड काळात मी कोरस गीतावर आधारित एक कार्यक्रम ऑनलाईन ग्रुपवर सादर केला. त्यातील एक गाणी या कार्यक्रमात रिपीट केलेलं आहे आणि उर्वरित गाणी दुसरी नव्याने निवडलेली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये संगीतातील विविध प्रयोगांचा एक समृद्ध इतिहास. जेथे कधी काही एकल गायक प्रमुख होते, तिथेच अनेक गायकांनी एकत्र येऊन गायलेली गीते, समूह गीते हे एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली म्हणून उदयास आली. कोरस गीते ही सामूहिक स्वरावर अवलंबून असतात. यामध्ये पार्श्वभूमीमध्ये अनेक गायक मंडळी एका सुरात किंवा शब्दामध्ये गायन करून मुख्य गायकांना सपोर्ट करतात किंवा काही ओळी रिपीट करतात. कोरसला पीपल्स व्हॉइस असेही म्हणतात. गाण्यातील शब्दांचे भावार्थ आणि भावना कोरस रसिकापर्यंत सशक्तपणे पोहोचवण्याचे काम करते. कधी कधी कोरस ही अशी एक बाब असते जी एखाद्या गाण्याला यादगार बनवत असते. सुरुवातीच्या काळात कोरस गीते लोकप्रिय केली ती संगीतकार अनिल विश्वास यांनी. अनिल विश्वास यांचे सुरुवातीच्या काळातील गाणं आहे 1942च्या रोटी या सिनेमात. हे गाणं गायलेलं आहे प्रसिद्ध कथक डान्सर सितारा देवी यांनी आणि ते त्यांच्यावरच चित्रित आहे. यामध्ये अजून 2 कलाकार आहेत. एक म्हणजे शेख मुख्तार जो पुढे ऍक्शन सिनेमात चमकला होता आणि दुसरे म्हणजे पुढे गझल सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध झालेल्या अख्तरीबाई फैजाबादी उर्फ बेगम अख्तर. या गाण्याचे गीतकार आहेत आरजू लखनजी. पाहूया हे समूह गाणे मेघराज आहे. Bye.
या पुढील गाणं एक शैलेंद्रचे मोटिवेशनल सॉन्ग. हे गाणं 1953च्या शिकस्त या सिनेमातील आहे. हे गाणे श्रोत्यांना नवीन प्रेम आणि आशावादाने जीवन जगण्यास प्रोत्साहित करते. 1953चा शिकस्त हा सिनेमा ग्रामीण भारताचे चित्रण करणारा होता. यामध्ये सामाजिक अन्याय, प्रेम आणि मुक्ती या विषयावर प्रकाश टाकलेला होता. चित्रपटाचा सूर गंभीर आणि आत्मनिरीक्षण करणारा असला तरी आशावादी होता, हे या गाण्यातून उत्तम प्रकारे दिसून येते. शंकर जयकिशनचं हे सौम्य असलेले समूह गाणे आहे. शैलेंद्रच्या शब्दामध्ये एक खोल भावनिक आव्हान आहे, जे श्रोत्यांना अपयशानंतरही जीवनातील लहान चमत्कारामध्ये आनंद शोधण्यास प्रोत्साहित करते. शिकस्त या सिनेमातील सर्व मेल सॉंग्स तलत मेहमूद यांनी गायले, पण या एका समूह गाण्यामध्ये शंकर जयकिशनने मोहम्मद रफीचा वापर केला. मोहम्मद रफी, शंकर जयकिशन आणि दिलीप कुमार या कॉम्बिनेशनचं कदाचित हे एकमेव गाणं असावं. हे गाणं गायलेलं आहे मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि कोरस. पडद्यावर दिलीप कुमार आणि नलिनी जयवंत. से प्यार करके देख, इसके रूप का श्रृंगार करके देख, इस पे जो भी है निसार करके देख. नई जिंदगी से प्यार करके देख, नई जिंदगी से प्यार करके देख, इसके रूप का श्रृंगार करके देख, इस पे जो भी है निसार करके देख. नई जिंदगी से प्यार करके देख. कभी होंगे ख्वाब और ख्याल, तेरे ख्वाब और ख्याल, तेरे ख्वाब और ख्याल. कब तलक रहेंगे बेकसी के जाल, दिल पे बेकसी के जाल, दिल पे बेकसी के जाल. वक्त सुन चुका है तेरे दिल का हाल, तेरे दिल का हाल. वक्त सुन चुका है तेरे दिल का हाल, तेरे दिल का हाल. और 4 दिन गुजार करके देख, नई जिंदगी से प्यार करके देख, इस पे जो भी है निसार करके देख. नई जिंदगी से प्यार करके देख. अपना दिल किसी पे हार करके देख, नई जिंदगी से प्यार करके देख, इस पे जो भी है निसार करके देख. नई जिंदगी से प्यार करके देख, इसके रूप का श्रृंगार करके देख, इस पे जो भी है निसार करके देख. नई जिंदगी से प्यार करके देख. हॅलो. DOOWOP या म्युझिकल जॉनरबद्दल मी अलीकडेच वाचले.
हा जॉनर 1940च्या दशकामध्ये अमेरिकेत फार लोकप्रिय झाला. कालोघात तो लोक पावला. यामध्ये कोरसमधील गायक तालामध्ये काही शब्द उच्चारून मुख्य गायिकेला सपोर्ट करतात. हे शब्द अर्थपूर्ण असतातच असे नाही, किंवा ते त्या गाण्याच्या आशयाशी संबंधित असतील अशातले भाग नाही. अशी गाणी, या जॉनरची गाणी हिंदी सिनेमात भरपूर आढळतात. आता यापुढे जे गाणं आहे ते बाबुल या 1950च्या सिनेमातील. मुनव्वर सुल्ताना आणि दिलीप कुमार हे एका नदीच्या किनारी सुंदर संध्याकाळ एन्जॉय करत आहेत, आणि दुसरीकडे नदीमध्ये एक नावाडी आपल्या साथीदारासोबत गाणं गाते. मुनव्वर सुल्ताना आणि दिलीप कुमार यांना आवाज दिलेला आहे शमशाद बेगम आणि तलत मेहमूद, आणि नावाडी यांना आवाज दिलेला आहे मोहम्मद रफी आणि कोरस. या दोन्हीमध्ये नौशाद आणि शकील बदायनी यांनी नदी हा शब्द कॉमन घेतलेला आहे आणि सुंदर हार्मोनी साधलेली. तर हे गाणं आता आपण पाहूया. चिंचोला चिंग चोलाई है सो गंबा है सो. नदिया में उठा है शोर, छाई है घटा घनघोर, जाना दूर है गंबा है सो. नदी किनारे साथ हमारे शाम सुहानी आई. चांद की रथ पर बैठ के झिलमिल, चांद की रथ पर बैठ के झिलमिल, रात की रानी आई, शाम सुहानी आई. नए जमाने नए तराने लेके जवानी आई. सुन सुन जिसको नाच उठे दिल, सुन सुन जिसको नाच उठे दिल, ऐसी कहानी लाई, शाम सुहानी आई. चिंचोला चिंग चोलाई है सो गंबा है सो. नदिया में उठा है शोर, छाई है घटा घनघोर, जाना दूर है गंबा है सो. धरती पर आकाश जब तक हो, दिल का नगर आबाद रहेगा. ढलता सूरज धूप सुनहरी, आज का मौसम याद रहेगा, आज का मौसम याद रहेगा. रुते रंगीले प्यार की साजन, रुते रंगीले प्यार की साजन, फन के निशानी आई, शाम सुहानी आई. नदी किनारे साथ हमारे शाम सुहानी आई. है सो गंबा है सो. है नावाड्यासाठी वापरलाय. फार छान आणि व्हिज्युअल फार यापुढील समूह गाणं हे संगीतकार हेमंत कुमार यांचे.
1956 साली प्रदर्शित झालेला अंजान हा सिनेमा फारसा यशस्वी ठरला नाही. यातील गाणी फारशी लोकप्रिय झाली नाही, पण यातील एक दोन गाणी फार छान आहे. त्यापैकी एक गाणं सावंती आई है बहार. या गाण्यामध्ये सावन ऋतूच्या आगमनाच्या वेळेस तरुणीच्या मनात उमलणाऱ्या भावना, प्रेमाचे हळवे क्षण, विरह हे प्रभावीपणे या गाण्यामध्ये उभे राहतात. यामध्ये सुराची मांडणी ही नाजूक आणि सौम्य लयीत आहे, जी श्रावणातील प्रसन्नतेला सुंदरतेने व्यक्त करते. हेमंत कुमार यांनी पावसाच्या सरीच्या लयीमध्ये मेंडोलिन, व्हायोलिन्स आणि बासुरी याचा सुंदर वापर करून या गाण्यामध्ये इंटरनेट म्युझिक साकारलेलं आहे. हे समूह गाणे आता आपण पाहूया. पद्यावर वैजयंतीमाला आणि साथी.
या गाण्याची तिच्या सगळ्या जे आहे त्यांचा वावर सुद्धा इतकं छान वाटतो. पण वडील ती मला फार वाव दिसलेली. आणि हे गाणं सांगायचं हे गाणं लिहिलं होतं राजेंद्र कृष्ण यांनी. आता यायला बरं वाटतं कारण राजेंद्र कृष्ण कार्यक्रम आता एक पुढील जे गाणे आहे ते ग्रुप डान्स या प्रकारातील गाणे आहे आणि सामूहिक नृत्य. यातील हे पहिलं गाणं आहे 4 दिल चाह रहे या सिनेमात. यामध्ये के अब्बास यांनी आर्थिक व सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या 4 प्रेमयुगुलांची कथा समांतरपणे सांगितली होती. यामधील एक युगल म्हणजे राज कपूर आणि मीना कुमारी. मीना कुमारी यामध्ये बालविधवा असते. ती गरीब घरातील आणि तो श्रीमंत घरातील. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला सामाजिक विरोध होतो आणि मग त्यांच्या संघर्षाची ही एक कहाणी. एका स्त्रीची व्यथा, एका विरहिणीची व्यथा व व्याकुलता साहित्याने या शब्दात या गाण्यामध्ये अत्यंत साध्या सरळ सोप्या शब्दात व्यक्त केलेली आहे. आणि संगीतकार अनिल विश्वास यांनी भाटियारी लोकसंगीतात फास्ट रिदममध्ये हे गाणं छान संगीतबद्ध केलेलं आहे. मीना कुमारी आणि गायिका मीना कपूर यांनी या गाण्याला निश्चितच एका उदात्त पातळीवर नेऊन ठेवलेला आहे. गाण्याचा व्हिडिओ थोडा अस्पष्ट आहे, पाहूया हे गाणे. कच्ची है उमरिया कोरी है चुनरिया मुहे भी रंग देता जा, मुहे भी रंग देता जा मोर सजना मुहे भी रंग देता जा. पग मोर बहके यंग मोर दहके कभी तो सुध लेता जा, कभी तो सुध लेता जा मोर सजना कभी तो सुध लेता जा. संभाला मन भी संभाला संभली न नैनों की झड़ियाँ, संभली न नैनों की झड़ियाँ. गाय सब सखियाँ रोई मोरी अखियाँ कभी तो सुध लेता जा, कभी तो सुध लेता जा मोर सजना कभी तो सुध लेता जा. पग मोर बहके यंग मोर दहके कभी तो सुध लेता जा, कभी तो सुध लेता जा मोर सजना कभी तो सुध लेता जा. कहे भी न पाऊं रहे भी न पाऊं प्रीत का दर्द छुपा के, प्रीत का दर्द छुपा के. रंग रस बरसे या मोरा तरसे सपन बुझा जाके, सपन बुझा जाके. चहुकुन सुख है मोहि तोरा दुख है कभी तो सुध लेता जा, कभी तो सुध लेता जा मोर सजना कभी तो सुध लेता जा. पग मोर बहके यंग मोर दहके कभी तो सुध लेता जा, कभी तो सुध लेता जा मोर सजना कभी तो सुध लेता जा. कच्ची है उमरिया कोरी है चुनरिया मुहे भी रंग देता जा, मुहे भी रंग देता जा मोर सजना मुहे भी रंग देता जा.
यापुढील गाणं हे भोजपुरी सिनेमातील आहे. बिहार पूर्वांचल भागातील अनेक तरुण मुले रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी जातात आणि ते 6-6 महिने किंवा वर्षानुवर्षे घरी परतत नाही. अशा लोकांना भोजपुरी भाषेमध्ये विदेशी असं म्हणतात आणि बोलताना त्यांचा उल्लेख विदेशिया असा करतात. या लोकांच्या जीवनावर आधारित विदेशिया नावाचे एक नाटक पूर्वांचल भागामध्ये फार लोकप्रिय झालं होतं. हे नाटक लिहिलेलं होतं भिखारी ठाकूर यांनी आणि ते त्यांनी सादर पण केलं होतं. भिखारी ठाकूर हे भोजपुरी भाषेतील एक कवी, नाटककार, लोककथाकार, लोककलावंत असे सर्व गुणसंपन्न होते. त्यांना भोजपुरी भाषेतील शेक्सपियर असेही म्हणत असत. त्यांच्या विदेशिया या नाटकामध्ये महिला सक्षमीकरण, तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि गरिबी या विषयावर भाष्य केलं होतं. या नाटकातील एक कजरी नृत्य बायकांनी सादर केलेलं महिलांनी फार प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मग अशा कजरी नृत्याला पुढे विदेशिया स्टाईल लोकनृत्य म्हणूनच प्रसिद्धी देण्यात गेली. या भिखारी ठाकूर यांना ट्रिब्यूट म्हणून याच नावाचा विदेशिया नावाचा एक चित्रपट भोजपुरी भाषेत निघाला होता. यातील हे कजरी लोकनृत्य म्हणजे विदेशिया स्टाईल लोकनृत्य आता आपण पाहूया. यामध्ये या सिनेमामध्ये सुद्धा तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर हाच विषय होता आणि रोजगारासाठी बाहेरगावी गेलेल्या आपल्या परिजनांच्या आठवणी जमलेल्या महिलांच्या हे कजरी नृत्य, हे कजरी गाणं जे आहे ते फक्त श्रावण ऋतूमध्येच म्हणतात असं. आणि गावामध्ये एकाकी राहिलेल्या महिला ज्यांचे परिजन गावात शहरामध्ये गेलेले आहेत त्या एकत्र येऊन हे गाणं म्हणतात. त्यांच्या अंतर्मनातील भावना त्या व्यक्त करतात. आता हे जे गाणं आहे आपण पाहणार विदेशा सिनेमातलं, हे गाणं गायलेलं आहे गीता दत्त, कौमुदी मुजुमदार आणि कोरस यांनी. हे गीत लिहिलेलं आहे राममूर्ती चतुर्वेदी यांनी आणि संगीत दिलेलं आहे एस एन त्रिपाठी यांनी. एस एन त्रिपाठी यांनी या गाण्यामध्ये फक्त 4 वाद्य वापरलेले, बासुरी, मेंडोलिन, तालवाद्य म्हणून ढोलकी आणि पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट म्हणून टाळ. अतिशय सुंदरपणे त्यांनी वाद्य वापरून त्या गाण्याला इतकं परिणामकारक केलेलं आहे. आणि हे गाणं पद्यावर सादर केलेलं आहे कुमारी नाच, पद्मा खन्ना आणि साथी यांनी. हे गाणं भोजपुरी भाषेतील असले तरी समजायला फार अवघड आहे असे वाटत नाही. मरू सांगू शकतोस का आता? सर्वप्रथम मी मुकुंदाचे आभार मानतो. इतकं व्यवस्थित निवेदन, किती साधेपणाने तू कार्यक्रम सादर करतोय की कुठे आपसात कोणी बोललं तरी आम्हाला त्याचं डिस्टर्ब होतं. इतकं साधेपणा आणि व्यवस्थित नाही करतोय आणि गाणी छान क्वालिटीची मुकुंदानंच हे केले. गाणी डाउनलोड केलेली, क्रॉस केलेली, आपण सगळेजण या बाबतीत साक्षर झालेलो आहोत. त्याचं एक उदाहरण तू गाणी फारच छान हे केलेलं आणि तयारी देखील इतकी शिस्तीनं करतोय की आता नीट सगळ्याबद्दल जे काही बोलला वेगळं काय सांगा हा प्रश्न पडला. पण मला करोनाला आठवलंय की करोना काळात भोजपुरी गाण्यावर हे केलेलं आहे आणि आता वैजंती मनाचे गाणं जे लावलं होतं सावन की आई है बा, ते पण करोनाच्या दिवसामध्ये माझ्या बायकोने हे गाणं ऑनलाईन सादर केलं होतं तिच्या बहिणीसाठी. हे गाणं सुद्धा पुन्हा एकदा ऐकल्याचा आनंद मिळाला. त्याच्यात नीक सह्याबीन भवनवा नाही लागे सखिया, सगळ्या जणी बोलतायत की त्याच्याशिवाय माझं मन घरी लागत नाही. हे सरळच आहे. आणि रिमझिम बरसायला सावनवा बैरी बसमे नाही मनवा, हे त्याचं या गाण्याचं पादुपद आहे. यशवंत पाटीलनं बासरी जी याच्यात घेतलेली आहे ती विरहाच्या भावनेचं प्रतिनिधित्व करणारी आहे आणि मेंडोलींची जी साथ आहे ती श्रावणामध्ये जी उत्सुक बेचैनी मनस्थिती तयार होती
त्याचं प्रतिनिधित्व करणारी ह्या दोन वाद्यांची सांगड इतकी छान वापरलेली आहे. पद्मकर्णाचा फार छान दिसतो. दुर्दैवाने एका गाण्याने ती कायमची बदनाम झाली, पण ती बिहारच्या ह्याच्यामध्ये फार चांगली नटी होती. आणि ह्याच्यात एक अंतर आहे, तो सांगण्यासारखा आहे. म्हणजे तरुणपणामध्ये माझी अवस्था कशी झाली ती एक सांगते. एक विवाहित आहे, दुसरी अविवाहित, अशा प्रकारच्या तिघी चौघी म्हणून गाणं म्हणतो. तर ती एक पोरगी काय म्हणते, मुश्किल है दुनिया में रहना लेकर रूप जवानी, मुश्किल है दुनिया में चलना लेकर रूप जवानी. रूप आणि दारूने घेऊन जाणं गावात मोठी मुश्किल आहे. का? आंख उठाए छैल छबिले, हात उठाए ज्ञानी रे. आज छैल छबिलेच्या नजरेतून थांबावं लागतं. मोठी माणसं गोड दाखवतात, तू फिरतेस वगैरे, अशी ओळ आहे. आणि नंतर ती काय म्हणते, पंडित के ना मिले सगुनवा, बाबा समजे ना मोरा मनवा. पंडितला तिथी सापडत नाही लग्नाची आणि बाबांना माझ्या मागं मन कळत नाही. अशी छान तक्रार ह्याच्यामध्ये आहे आणि मोठं सुरेख गाणं निवडलेलं आहे. मुकुंदाची पुन्हा एकदा खास अभिनंदन करतो. आपण हे गाणं पाहूया.
तिन्ही कडे वेगळे आहे. तिन्ही वेगवेगळे. हा, भावनवा, जीवनवा, सावनवा. आणि भवनवा शब्द येतो घराच्या बाबतीत भवन घरे आहे आणि महाल सुद्धा आहे. महाल थोडी गोड भाषा आहे. यापुढील गाणं हे संगीतकार जयदेव यांचं. चित्रपट मुझे जीने दो. या गाण्यातील कोरस गाण्याचा प्रसंग सूचित करतो. हे गाणं आशा भोसलेने इतकं सुंदर गायलेलं आहे की असं वाटतं की कोरसने एक सुंदर महाल बनवला आहे ज्याला भरपूर दारे खिडक्या आहेत आणि त्या खिडक्यामधून वाहणारी हवा म्हणजे आशा भोसलेचा आवाज. आशा भोसलेने हे गाणं अतिशय संयत पद्धतीने गायलं. त्यांच्या आवाजातील कोमलता, काही ठिकाणची हलकीशी कंपनी आणि भावनिक गहिवर हे ऐकणाऱ्याला त्या स्त्रीच्या मनस्थितीशी जोडून टाकतं. हे गाणं लिहिलेलं आहे साहिर यांनी. जयदेव यांचे संगीत म्हणजे शास्त्रीय आणि लोकसंगीत यांचा अपूर्व मिलाफ आहे आणि गाण्याच्या इंटरव्ह्यू मधील सतार या गाण्याच्या सौंदर्यात आणखीन भर टाकतो. सुंदर आर्ट डायरेक्शन असलेले हे गाणं आता आपण पाहूया पडद्यावर वैरा रेवा. मिलन ऋतु आ गई
जिनकी बाहों की आरज़ू थी मुझे, जा रही हूँ मैं उनकी बाहों में। अंगना लागे तंग सखी रे, पिया जब बाहों पसारे, मिलन ऋतु आ गई, मिलन ऋतु आ गई, मिलन ऋतु आ गई, मिलन ऋतु आ में भर ले रंग सखी रे, आंचल भर ले तारे, मिलन ऋतु आ गई। जाएगी तू उन संग सखी रे, जो तुहे लागे प्यारे, मिलन ऋतु आ, मिलन ऋतु आ, मिलन ऋतु आ। अशी गाणी मोबाईलवर किंवा रेडिओवर किंवा घरी ऐकण्यासारखी नाही, तर गाण्यांची अंगत पंगतलाच यायला पाहिजे. सगळ्यांनी मिळूनच त्या गाण्याचा आनंद घ्यायला, होलसेलचा आनंद घ्यायला. रिटेलचं कामच नाही, मेजवानी. आता आपण थोड्या वेगळ्या प्रकारची परिस्थिती बोलू. कोणत्या गाण्यात कोरस वापरायचा, कोणत्या गाण्यात वापरायचा नाही आणि कशा पद्धतीने, हे बहुतेक लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि संगीतकार हे चौघे मिळून ठरवत असावे असे वाटते. म्हणजे हे एक टीमवर्कच असते. परंतु गाण्याचे स्वरूप आणि त्याची जागा ठरवणे हे संगीतकाराची ॲडिशनल क्रिएटिव्हिटी असते असे मला वाटते. या बाबतीत संगीतकार S.D. वर्मन हे फार पर्टिक्युलर होते. त्यांनी बॅकग्राऊंड कोरसचं गाणं एक देवदास या सिनेमा फार सुंदरतेने संगीतबद्ध केलेलं आहे. यामध्ये मोहम्मद रफी आणि कोरसचा आवाज या दोघे बॅकग्राऊंडला आहे. शाहीरचे हे गाणे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे आहे. ते गाणं अगदी 2 मिनिटाचे हे गाणे एका सरळ स्थिर रेषेत जाते आणि यातील भावनांची खोली ऐकणाऱ्याला अंतर्मुख करते. या गाण्या दिग्दर्शक विमल राव आणि कमल बोस, छायाचित्रकार कमल बोस यांनी या गाण्याचे टेकिंग अप्रतिम केलेले आहे. देवदासचा काहीच ठाव ठिकाणा न लागल्यामुळे पालखीतून पारो घरी वापस येत आहे आणि देवदास भेटेल अशी पुसटशी आशा घेऊन चंद्रमुखी एक नुकत्याच पाऊस पडून गेलेल्या भात शेतातून, रस्त्यातून, चिखलातून वाट काढत पायी जात असते. या दोघींची नजरानजर होते आणि बॅकग्राऊंडला कोरस गात असतो. मंजिल की चाह में राही के वास्ते, दुख के भी रास्ते, सुख के भी रास्ते. सोबत मोहम्मद रफी गात असतो. कहीं घनी छाव है, कहीं कड़ी धूप है. पाऊया हे गाणं. मंजिल की चाह में राही के वास्ते, दुख के भी रास्ते, दुख के भी रास्ते. कहीं घनी छाँव है, कहीं कड़ी धूप है. ये भी एक रूप है, वो भी एक रूप है. कई यहाँ खोएंगे, कई यहाँ पाएंगे. राही कई अभी जाएंगे, कई अभी आएंगे.
कहीं अभी जाएंगे कहीं अभी आएंगे मंजिल की चाबी राही काही गाण्यामध्ये संगीतकारांनी मुलांकडून फार सुंदर कोरस गाऊन घेतल्याचा आढळलं आहे. या प्रकारची 2 गाणी आता आपण पाहूया. यापैकी पहिले गाणं आहे 1961 सालच्या छोटे नवाब या चित्रपटातील आम छुम ताम छुम. हे एक प्रसन्न आणि खेळकर गाणं आहे. त्यावेळेस नवख्या असलेल्या R.D. बर्मन यांनी या सिनेमाला संगीत दिलेलं. हा सिनेमा R.D. बर्मन यांच्या संगीतामुळे लक्षात आला. शैलेंद्रने या गाण्याला एक हलकं फुलकं आणि गोड स्वरूप दिलेलं आहे. R.D. बर्मन यांच्या संगीतातील वेगळे आणि प्रयोगशील धोरण या गाण्यातही दिसून येतं. R.D. बर्मन आणि शैलेंद्र यांनी एकत्र काम केलेला हा एकमेव सिनेमा. तसेच R.D. बर्मन यांनी हसरत जयपुरी बरोबर सुद्धा एका सिनेमात काम केलेलं आहे आणि तो म्हणजे भूत बंगला. पडद्यावर मेहमूद, छोटे नवाब म्हणजे मेहमूद मुलांसोबत 3 चाकी सायकल चालवत हे गाणं म्हणत असते. व्हिज्युअल डिलाईट असलेले हे गाणं आपण पाहूया. आम चुम ताम चुम काला बदाम चुम चिम्मा चिम्मारा. आम चुम ताम चुम काला बदाम चुम चिम्मा चिम्मारा. कबड्डी तीन तारा सुदान बेग मारा. आर गली बार गली उतुत तू बेची में दाल जली उतुत तू. हे आम चुम ताम चुम काला बदाम चुम चिम्मा चिम्मारा. कबड्डी तीन तारा सुदान बेग मारा. आर गली बार गली उतुत तू बेची में दाल जली उतुत तू. हे आम चुम ताम चुम. अब्दुल शमश ओ किशन ओ बिशन. हार हो के जीत हो खेल में रहे मगन. तु करके आओ सारे काम. उसके बाद लोज छाम. आम चुम ताम चुम काला बदाम चुम चिम्मा चिम्मारा. कबड्डी तीन तारा सुदान बेग मारा. आर गली बार गली उतुत तू बेची में दाल जली उतुत तू. हे आम चुम ताम चुम. दोस्ती है कमर में लहो. बात की बात हो खेल का खेल हो. हम वतन के नौनिहाल बाके अपनी माँ के लाल. हे आम चुम ताम चुम काला बदाम चुम चिम्मा चिम्मारा. कबड्डी तीन तारा सुदान बेग मारा. आर गली बार गली उतुत तू बेची में दाल जली उतुत तू. हे आम चुम ताम चुम. हम इधर तुम उधर
अपनी दो तोलियां, नाम है जंग का हमन की गोलियां। तो सीखे हमसे ये जहां, दोस्ती की ये ज़बान। ओए आम चुम ताम चुम काला ला बादाम चुम, झिम्मा झिमकाला कबड्डी तीन ताला सुल्तान वेद माला। आल दली पाल दली हुतुत देख में ताल जली हुतुत। आम चुम ताम चुम काला ला बादाम चुम, झिम्मा झिमकाला कबड्डी तीन ताला सुल्तान वेद माला। आल दली पाल दली हुतुत देख में ताल जली हुतुत। आम चुम ताम चुम। यापुढे मुलांचे कोरस असलेले हे दुसरे गाणे शैलेंद्र यांचेच आहे ते त्यांच्या तिसरी कसम या सिनेमातील आहे. राज कपूरच्या बैलगाडीमधून नर्तकी असलेली वैदार्यमा एका गावातून जात असते आणि तिला पाहून गावातील लहान मुले हे गाणे म्हणू लागतात. ती दिसायला सुंदर आहे, तरुण आहे आणि त्यांच्या भाबड्या नजरेतून ती नवरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते मुलं गाणं म्हणू लागतात. यामध्ये उत्तर भारतातील ग्रामीण भागाचा दर्शन घडतं, ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडतं. ग्रामीण भागात विवाह हे एक भावनिक आणि फार उत्सवी प्रसंग असतो आणि त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे अशी पारंपरिक लोकगीते. या गाण्यातील संगीत हे सुद्धा पारंपरिक लोक संगीतावर आधारित आहे. संगीत शंकर जयकिशन यांचं. जेवढा भाबडेपणा या मुलांमध्ये आहे तेवढाच भाबडेपणा शैलेंद्रच्या शब्दामध्ये आहे. हे गाणं गायलेलं आहे आशा भोसले आणि कोरस यांनी. या गाण्याच्या वेळेस राज कपूरच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जातात. आशा भोसलेच्या आवाजात लिप सिंगिंग करणारी मुलगी ही शैलेंद्रचीच मुलगी आहे असे वाटण्यात आले. पाहूया हे गाणं. गौना शब्द नाही गौना लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया, प्रिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया। लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया, मीठे बहन तीखे नैनों वाली रे दुल्हनिया। लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया, प्रिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया। गोदी भर हमें न भुलाना, लड्डू पेड़े लाना अपने हाथों से खिलाना। लौटेगी जो गोदी भर हमें न भुलाना, लड्डू पेड़े लाना अपने हाथों से खिलाना। तेरी सब रातें होंगी वाली रे दुल्हनिया, लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया। पिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया, लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया। प्रिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया। दूल्हे राजा रखना जतन से दुल्हन को, कभी न दुखाना तुम गोरिया के मन को। दूल्हे राजा रखना जतन से दुल्हन को, कभी न दुखाना तुम गोरिया के मन को। नाजुक है नाजुकी है पाली रे दुल्हनिया, लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया। पिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया, लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया। पिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया, लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया। पिया की प्यारी भोली भाली रे दुल्हनिया, लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया।
वैविध्यपूर्ण परिस्थिती आणि मूडनुसार कोरसचा परिणामकारक वापर करणारे सुंदर आणि परिणामकारक वापर करणारे संगीतकार म्हणजे सलील चौधरी. उसने कहा था या सिनेमातील हे बॅकग्राऊंड गाणं आहे जे मन्नाडे आणि कोरसने गायले. युद्धावर जाणाऱ्या सैनिकांना निरोप देण्यासाठी स्टेशनवर त्यांचे नातलग आप्त जड अंतकरणाने आलेले आहे. तिथे कधी काळी प्रेमात असलेल्या परंतु आर्थिक विषमतेमुळे विवाह न होऊ शकलेल्या सुनील दत्त आणि नंदाची भेट होते. सुनील दत्त आणि नंदाचा नवरा तरुण बोस हे दोघेही सैन्यात असतात. त्यावेळेच्या प्रसंगातले हे गाणे. मार्क्सवादी कवी मखदूम मोइनुद्दीन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रचलेली ही नजमान जी साम्राज्यवादाला विरोध करते, तसेच युद्धामुळे सैनिकांच्या जीवनावर, त्यांच्या कौटुंबिक जीवनावर व मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामावर भाष्य करते. या गाण्यातील कोरस हे या गाण्याचे अजोड वैशिष्ट्य आहे. शब्द, स्वर आणि कोरस यामुळे हे गाणं अतिशय हृदयस्पर्शी झालेलं आहे. सलील चौधरी हे सामाजिक भान असलेले संगीतकार म्हणून ओळखले जातात. या गाण्यामधील कोरसला त्यांनी वेदनेचा स्वर दिलेला आहे. कोरस मधील मुख्य गायिका आहेत सविता बॅनर्जी. कोरस बद्दल काय सांगायचं वैशिष्ट्य? सविता बॅनर्जी आहे का मुलाखतीत तिनं म्हटलेलं आहे की त्यावेळेस तिचा आवाज मागून येतोय असं दाखवायचं आणि रेकॉर्डिंग रूम तशी व्यवस्था नव्हती. पण त्यावेळी नाही, तिथं बाथरूमचं बांधकाम चालू होतं त्या हॉलमध्ये, ओलं म्हणजे भिंती वगैरे ओलं होतं. तर सलील चौधरीने तिला बाथरूममध्ये लावून आवाज द्यायला सांगितला होता. अशा तऱ्हेचं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे या गाण्यामधील कोरस अतिशय रसप्रद. अच्छी, तुम्हें बहुत याद करती है. अच्छा. अरे नंदू, तुम आ गए? माँ कैसी है? अच्छी. अरे हाँ, ये मेरी घरवाली है, इनसे मिलो. नंदू, ये तुम्हें नमस्ते कर रही है. अवल्ला साहब, आपको मेरा सा बुला रहे हैं. काम पे जा रहे हो, अपना ख्याल रखना. उनका ख्याल रखना.
उसकी कहानी। आए मासूम बचपन की यादें, आए दो रोज की नौजवानी। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। कैसे सहमे हुए हैं नजारे, कैसे डर डर के चलते हैं सारे। क्या जवानी का खून हो रहा है, सुर्ख है आंचलों के किनारे। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। कौन दुखिया है जो गा रही है, भूखे बच्चों को पहला रही है। लाश जलने की बू आ रही है, जिंदगी है कि चिल्ला रही है। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। जाने वाले सिपाही से पूछो वो कहाँ जा रहा है। या गाण्याच्या निमित्ताने सुविचार आठवला. War is the place where young people who don't know each other kills each other by the order of old people who know each other but don't kill each other. हे कथेवरच आहे. चंद्रशेखर शर्मा गोडेरीची कथा आहे. उसने कहा 14 हिंदी कथे, हिंदी साहित्याची पहिली कथा असते. हो. बॅकग्राऊंड कोरसचा सर्वात जास्त वापर करणारे संगीतकार म्हणजे सलील चौधरी आणि शंकर जयकिशन. हे पुढील गाणं शंकर जयकिशन होतं. रात और दिन या सिनेमात नर्गिसने डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर या मनोव्याधीने ग्रस्त असलेल्या नायिकेची भूमिका केली होती, जी दिवसा वेगळीच वागत असते आणि रात्री वेगळीच वागत असते. वास्तविक 1958 मध्ये सुनील दत्त बरोबर लग्न केल्यानंतर नर्गिसने चित्रपट संन्यास घेतला होता. परंतु भाऊ जाफर हुसेन, जो या चित्रपटाचा निर्माता होता, त्याच्या आग्रहाखातर तिने हा सिनेमा स्वीकारला. 1960 मध्ये फ्लोअरवर गेलेला हा सिनेमा एक निधीच्या कमतरतेमुळे रखडला आणि जेव्हा तो 1967 मध्ये रिलीज झाला त्यावेळेस नर्गिस 3 मुलांची आई झाली होती.
नर्गिसने या चित्रपटात अक्षरशः झोपून घेऊन काम केलेलं आहे. तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. या गाण्यातील कोरस नायिकेच्या मानसिक अवस्थेचे प्रतिनिधित्व करतो, गुढता निर्माण करतो. शंकर जयकिशन यांच्या संगीताला पुन्हा एक वेदनेची किनार आहे आणि गुढता पण आहे. हे गाणं ऐकताना श्रोत्यांना नायिकेच्या मनस्थितीचा अनुभव होतो. एकटेपणा, गोंधळ आणि स्वतःच्या शोधाचा प्रवास. हे गीत लिहिलेलं आहे शैलेंद्र आणि पद्यावर थोडं अस्पष्ट आहे. रात्रीचे
या पुढील गाणं पण शंकर जयकिशन यांचं आहे. दिल अपना प्रीत पराई या सिनेमातील या सदाबहार गाण्यात शंकर जयकिशननं कोरसचा जो वापर केलेला आहे तो केवळ लाजवाब आहे. हे गाणं दोन मूळचं म्हणजे मुख्य नायिका मीना कुमारी तिचा मूळ उदास आहे, तर कोरसचा मूळ हा उत्सवी आणि आनंदी आहे. या गाण्यातील कोरस हे गिटार आणि ट्रम्पेटला सुंदर इंटरॅक्ट करताना दिसतो. एक असं म्हणता येईल की कोरस ही या गाण्याची जान आहे. दुसरं म्हणजे या गाण्यातील कोरस गाण्याला पुढे नेत आहे असं वाटतं. शैलेंद्रने या गाण्यात स्त्रीचे दुःख, मनातली घालमेल, तिचा संघर्ष नेमक्या शब्दात व्यक्त केलेला आहे. शंकर जयकिशनने मुळात हे गाणं जिम रीव्हच्या माय लिप्स आर सील्ड या गाण्यावरून प्रेरणा घेऊन या गाण्याची धून बनवली. परंतु पुढे या गाण्याला त्यांनी ज्याप्रमाणे सजवलंय ते केवळ लाजवाब आहे. या गाण्यातील मुख्य वाद्य गिटार हे दिलीप नाईक यांनी वाजवले, तर ट्रम्पेट वाजवणारे वादक आहेत पीटर मोसोरे. या गाण्यातील कोरसने संगीतकार सलील चौधरी यांना अतिशय प्रभावित केलं. पुढे त्यांनी आपल्या आनंद या सिनेमात जिंदगी कैसी है पहली या गाण्यातील इंटरव्ह्यूमध्ये असेच ट्रम्पेट आणि कोरसचे कॉम्बिनेशन वापरल्याचे आढळले. पाहूया हे गाणं. पडद्यावर मीना कुमारी, राजकुमार नादिरा, शमी इत्यादी.
अभिनय करणारी ती नटीचं नाव विसरलो, 4 सेकंदाचा तिचा अभिनय तिचा आहे. हा शमी शमी मीना कुमारी तर छानच दिसते, पण शमीचे 4 सेकंदाचा अभिनय म्हणजे एका ओव्हरमध्ये 20 धावा काढल्या. शमी. आता यापुढे काही गाण्यामध्ये संगीतकारांनी मुखडा व अंतरा यामधील इंटरनेट म्युझिकसाठी कुठलंही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक न वापरता केवळ कोरसचा वापर केल्याचे आढळलं, म्हणजे ह्युमन व्हॉइसचाच वापर केलेला आहे. यातील हे पहिलं गाणं संगीतकार सलील चौधरी यांचं आहे, चित्रपट माया. यामध्ये सलील चौधरी यांनी हा प्रयोग फार सुंदररित्या केलेला आढळतो. ऐ दिल कहाँ तेरी मंजिल या विजय मुखर्जी यांनी गायलेल्या व्हर्जनमध्ये फक्त कोरस आहे, क्वायर आहे, आणि यामधील लताचे सूर आहा हा आहा हा आहा हा 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 फार सुंदर आहे. आणि लताच्या सुराचा एक काउंटर मेलोडी म्हणून त्यांनी कडव्यामध्ये पण वापर सुंदर केलेला आहे. नायकाच्या मनातील गोंधळ, प्रश्नाच्या गर्दीचे स्वरूप दाखवणारे हे गाणं आहे. गाण्याची सुरुवात व्हायोलिनच्या सौम्य सुराने होते, जे मनातील हुरहूर जागवतात. हे गाणं शैलेंद्रनाथ लिहिलेलं आहे, संगीतकार सलील चौधरी आणि पद्यावर देवाला. माया माया मजनू आहे, शैलेंद्र. कहाँ तेरी मंजिल, ना कोई दीपक है ना कोई तारा है, गुम है ज़मीं दूर आसमां है दिल. कहाँ तेरी मंजिल, ना कोई दीपक है ना कोई तारा है, गुम है ज़मीं दूर आसमां है दिल. कहाँ तेरी मंजिल. इसलिए मिल मिल के दिल टूटते हैं, किस लिए बन बन महल टूटते हैं, किस लिए दिल टूटते हैं. ओ किस लिए मिल मिल के दिल टूटते हैं, किस लिए बन बन महल टूटते हैं, किस लिए दिल टूटते हैं. पत्थर से पूछा, शीशे से पूछा, खामोश है सबकी ज़बान है दिल. कहाँ तेरी मंजिल. हल गए नादा वो आंचल के साए, रह गए रास्ते में अपने पराए, रह गए अपने पराए. ओ ढल गए नादा वो आंचल के साए, रह गए रास्ते में अपने पराए,
रह गए अपने पराए। आंचल भी छोटा साथी भी छोटा, ना हम सफर ना कारवां, है दिल कहाँ तेरी मंजिल। ना कोई दीपक है ना कोई तारा है, गुम है ज़मीं दूर आसमां, है दिल कहाँ तेरी मंजिल। ना कोई दीपक है ना कोई तारा है, गुम है ज़मीं दूर आसमां, है दिल कहाँ तेरी मंजिल। या प्रकारातील पुढील गाणं आहे संगीतकार नौशाद यांचे. नौशाद साहेब हे सुद्धा एक परफेक्शनिस्ट संगीतकार म्हणून ओळखले जातात. ते सिनेमाच्या पूर्ण स्टोरी लाईनचा तिथे अभ्यास करत असतात. त्यांनी 1955च्या उडन खटोला या सिनेमात लताने गायलेले हे गाणे फार सुंदर कंपोज केलेलं आहे. यामध्ये सुद्धा एकच म्युझिक नाही आहे, फक्त कोरस आहे. या गाण्यातील कोरस यातील स्वर एका विशिष्ट लयीत पुढे जातात आणि या गाण्यातील कोरस मधील हमिंग एक वेगळी भावछटा निर्माण करतो. कधी हळवा, कधी हताश, कधी एकाकी. शकील बदायती यांनी ही घेतलेली आहे. तर हे गाणं पाहूया आपण. ते गाणं चित्रित केलेलं आहे नेहमी दिलीप कुमार आणि मला वाटते सूर्या कुमार. सागर को न जाने
धीरे बहो मोरे सैया जी, मोरे सैया जी उतरेंगे पार हो नदिया धीरे बहो धीरे 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 बहो नदिया, हैया हो हैया रे हैया हैया हो। चलती नैया रोके आंधी, रोके आंधी, हैया हो हैया रे हैया हैया हो। चुप चुप देखे हो, चुप चुप देखे, हैया हो हैया रे हैया, बेबस माझी छूटे जाए पतवार हो, हैया रे हैया, छूटे जाए पतवार हो नदिया धीरे बहो। धीरे बहो धीरे 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 बहो नदिया, हैया हो हैया रे हैया हैया हो। हैया हो हैया रे हैया हैया हो। या प्रकारातील आता हे तिसरं काम. संध्याकाळी क्षितिजावर सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळेस आकाशात जो सोनेरी मुलामा पसरलेला असतो त्याचं सुंदर अलंकारिक शब्दात साहिबने या गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे. जाल या चित्रपटातील एक मोहक व सौंदर्यपूर्ण गीत आहे. SD बर्मन यांचे संगीत म्हणजे सौंदर्याच्या अनुभूतीसह साधेपणाचा उत्कृष्ट नमुना आहे. यामध्ये सुद्धा फक्त कोरस आहे. फिमेल कोरसचं हलकेसे मिश्रण आहे. कोरसच्या बोलानंतर लता मंगेशकरचे हमे अप्रतिम आहे. प्रत्येक ओळीनंतर वाजणारी गिटारची धुने फार आकर्षक वाटते आणि सोबत ढोलकीचा सरळ चालणारा हलका ठेका आणि हलके कॉर्ड्स. लता मंगेशकर, साहिब लुधियानवी, SD बर्मन आणि पद्यावली गीतावाली यांनी ही संध्याकाळ खरोखर प्रसन्न केली आहे. चित्रण पण रमणीय आहे गाण्याचं. पाहूया हे गाणं ज्या चित्रपटात. त्याच्यात जे कोरस एक ओळ म्हणते, भगवान तेरी सुंदर रचना कितनी न्यारी है, वेगळ्या पद्धती तेरी महिमा के गुण गाता हर नर नारी है. छान नंतर गाणं म्हणतात आणि उत्कृष्ट निसर्ग वर्णन असं पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साए. पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साए. तेरी महिमा के गुण गाता हर नर नारी है. खामोशी कुछ बोल रही है, भेद अनोखे खोल रही है. पंख पखेरू सोच में गुम है, पेड़ खड़े हैं शीश झुकाए. पिघला है सोना, पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साए. सुंदर रचना कितनी प्यारी है, तेरी महिमा के गुण गाता हर नर नारी है. भगवान तेरी सुंदर रचना कितनी प्यारी है, तेरी महिमा के गुण गाता हर नर नारी है. धुंधले धुंधले
फैल रहे हैं शाम के साए। रचना कितनी प्यारी है, तेरी मनवा के गुण गाता हर नर नारी है। भगवन तेरी सुंदर रचना कितनी प्यारी है, तेरी मनवा के गुण गाता हर नर नारी है। कोई भी उसका राज न जाने, एक हकीकत लाख फसाने। एक ही जलवा शाम सवेरे, भेस बदल कर सामने आए। पिघला है सोना, पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साए। पिघला है सोना, पिघला है सोना, पिघला है सोना, पिघला है सोना। साहित्य केवळ हिंदी गाण्याचा एक वेगळा शुद्ध हिंदी गाणं काय सगळे असं वाटतं की शैलेंद्र होतं. आता शेवटची 2 गाणी राहिली. तत्पूर्वी फक्त कोरसने गायलेलं, म्हणजे गायिका नाही, फक्त कोरसने गायलेली पण गाणी आढळतात हिंदी सिनेमात. चटकन आठवणारी 2 गाणी म्हणजे दो आखे बारात मध्ये आणि मालिक तेरे बंदे राम या गाण्यांचं मेलवर्जन, जे एक उत्कृष्ट प्रार्थना गीत म्हणून समजले जाते. आणि दुसरं मला आठवते म्हणजे आम्रपाली या सिनेमातलं नाचो गाओ नाचो झुमो गाओ नाचो, हे 2 गाणी आहेत, नुसत्या कोरस निघायची आहे. तर ही गाणी आपण घेतली नाही त्याच्यामध्ये, फक्त सांगितलं असो. आता या पुढील जे गाणं आहे हे सुंदर बॅकग्राऊंड कोरस असलेले गाणं संगीतकार वसंत देसाई यांचे. झनक झनक पायल बाजे हा चित्रपट भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीतासाठी ओळखला जातो. या गाण्यातून हे द्वंद्वगीत 2 प्रेमिकांचा संवाद आहे आणि सुरात गुंतलेली एक भावनिक अभिव्यक्ती आहे. हे गाणं गायलेलं आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार. हेमंत कुमार यांनी वसंत देसाईकडे अशी गाणी गायल्याचं आढळत नाही. कदाचित एकच गाणं असू शकतं. यामधील मुख्य गायक हे कोरसला रिस्पॉन्स करत आहेत असं वाटतं. बॅकग्राऊंड कोरस ज्या गाण्यामध्ये अतिशय सुंदरपणे वसंत देसाई यांनी वापरलेलं आहे. पाहूया हे गाणं. पडद्यावर गोपीकृष्ण आणि संध्या. एक यानिमित्त सांगतो की आता आपण लहानपणापासून आठवड्यापासूनचा पिक्चर आहे, सगळ्यांना माहीतच आपल्याला पाठ आहे. पण या गाण्यामध्ये भुईया हा एक शब्द, अवधूत कुमारचं गाणं आहे ना, सावंती आई आहे बा, भुईया पत्रला आणि काय हे भुईया, ते मला परवा कळलं. भुईया म्हणजे साथीदार, सहकारी, मित्र अशा अर्थाचा तो शब्द आहे. तर ते असे कितीतरी शब्दांची उकल केव्हाही होत राहते. ते गाणं आपल्याला अधिक जवळ. आणि या गाणं लिहिलेलं आहे सांगायचं झालं हसरत जयपुरी आहे. त्यांचे शब्द म्हणजे हे शास्त्रीय काव्यात्मक परंपरेतले वापरतात. हे गाणं पाहूया. हे गाणं प्यार आके सजाओ, प्यार से प्यार आके सजाओ, मधुर मिलन गावत आज गुइया।
बिजली कमान, कैसे मारूं प्रीत का बाण गुइया। नैन तो नैन नाही मिलाओ, नैन तो नैन। झरनों की धारों में तेरा संगीत गाए कोयल, तेरा ही गीत गुइया। नैन तो नैन नाही मिलाओ, नैन तो नैन। बादल नैया है बिजली पतवार, हम तुम चल दे दुनिया के पार गुइया। नैन तो नैन नाही मिलाओ, दिखत सूरत आवत लाज सैया। नैन तो नैन नाही मिलाओ, नैन तो नैन। आता शेवटची गाणी आहे या कार्यक्रमातील. तत्पूर्वी मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली. तसेच रसिक श्रोत्यांचे पण मनपूर्वक आभार. हे शेवटचे गाणं जागते रहो या चित्रपटातील आहे. जागते रहो हा राज कपूर यांचा एक सामाजिक आशय असलेला चित्रपट होता. हे गाणे सामाजिक जागृतीचा संदेश देणारे आहे. या चित्रपटात एका सामान्य खेडवळ तरुणाचे शहरी जीवनातील संघर्षाचे चित्रण आहे. तहानेने व्याकुळ झालेला राज कपूर एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी जातो आणि चोर समजून त्याच्यावर संशय घेतला जातो आणि मग त्यापासून तो परत लपतछपत त्या घरातून त्या घरात पळत असतो. शेवटी डेझी इराणी हिने आत्मविश्वास जागवलेला राज कपूर एका भक्तिमय सुराच्या दिशेने सकाळी सकाळी चालू लागतो आणि तेथे त्याची तहान लागते. हा चित्रपट पूर्ण रात्री करतो आणि रचना आणि समाजातील धुंदीपणावर
विषमतेवर आणि लोकांच्या दांभिकतेवर तीव्र भाष्य करतात. शैलेंद्रचे हे गीत चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. नर्गिसचा हा एक त्यागी आहे असं म्हणता येईल. लताने गायलेल्या या गाण्यामध्ये सलील चौधरी यांनी एक 2 कोरसचा वापर केलेला आहे. एक कोरस मिक्स कोरस हा शब्दामध्ये गात असतो आणि सोबत फिमेल कोरस सुरामध्ये गात असतात आणि हे दोन्ही कोरस एकत्र गात असतात. हे लताच्या सुराला पूरक असे हे 2 कोरस आहेत आणि कोरसमुळे हे गाणं एक साधं गाणं न राहता आध्यात्मिक संदेश बनवून सुद्धा राहतो. तर पाहूया हे शेवटचं या कार्यक्रमातला. तुमने तो कुछ भी नहीं किया। जिसने मन का दीप जलाया, दुनिया को उसने ही उजला पाया। जिसने मन का दीप जलाया, दुनिया को उसने उजला पाया। मत रहना अखियों के सहारे, जागो मोहन प्यारे, जागो जागो मोहन प्यारे, जागो नवयुग चूमी नैन तिहारे, जागो जागो मोहन प्यारे। जगरे जगरे जग कलियां जागी, नगर नगर सब कलियां जागी, जगरे 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 जग जग जगरे
जगरे जग गलियां जागी, नगर नगर सब गलियां जागी, जगरे 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 जग जग जगरे जगरे तुमने तो कुछ भी नहीं किया। जिसने मन का दीप जलाया, दुनिया को उसने ही उजला पाया। जिसने मन का दीप जलाया, दुनिया को उसने उजला पाया। मत रहना अखियों के सहारे, जागो मोहन प्यारे, जागो जागो मोहन प्यारे, जागो नवयुग चूमी नैन तिहारे, जागो जागो मोहन प्यारे। जगरे जगरे जग गलियां जागी, नगर नगर सब गलियां जागी, जगरे 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 जग जग जगरे
जगरे जगरे जग गलियां जागी, नगर नगर सब गलियां जागी, जगरे 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 जग जग जगरे जगरे